काका दोन घरावर आला आणि त्याच वेळेस वरून आवाज दिला, सुभेदार दोन बघला दोन. आणि सुभेदाराने आवाज दिला, जरा एक एक मावळा गट चढू लागला, एक एक मावळा गट चढू लागला, एक एक मावळा गट चढू लागला. मावळ्याला मावळे आणि त्या दोराला 7-8 मावळे लटकले गेले. मावळा गट चढत होता, दोर घातच होता, मावळे गट चढत होते, दोर घातच होते, मावळे गट चढत होते, दोर घातच होते. अचानक दोर घातशींची तुटलो. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी मावळे त्या दोघाला लटकले, थाट दिशी खाली कोसळले. अरे जसं टरबूज पडावं तशा मावळ्यांच्या शेताचे तुकडे तुकडे झाले रे, तुकडे तुकडे झाले, तुकडे तुकडे झाले, तुकडे तुकडे झाले. वरतून तानाजीने आवाज दिला, काय झालं रे खाली? खालचा मावळा रस्ता रस्ता बोलता झाला, काय नाही सुभेदार, कशासाठी? सत्तेसाठी ना स्वार्थासाठी जीव तळपत होता, फक्त मराठी अस्मितेसाठी. आणि पाहता पाहता एक एक करत 300 मावळे गडावर चढले होते. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे पाहता पाहता त्या गडावर चढले. आणि त्यावेळी तानाजी मालुसरे गडावर चढले होते, गड निर्दिष्ट झाला होता. आणि त्याच वेळेस मराठ्यांची लखनच्या संशय बाहेर निघाला. दिनदिन करत यवन सामने आले आणि पाहता पाहता यवनांच्या लग्नाची संशय निघाल्या. दिनदिन करत यवनांच्या संशय निघाल्या आणि पाहता पाहता एक झालं आक्रोश वेगवांचे ठीक मुद्द्यांचे ठीक एकच रणकंडन सुरू झालं. त्याच वेळेस एक हे धावत धावत निघाला, एक हे धावत धावत निघाला उदयभान राठोडाकडं, एक हे धावत धावत निघाला. त्याच वेळेस एक हे धावत धावत रणकंडन सुरू होतं. लढायावर लढाया, रक्ताची झुंज सोडलं, डोक्याचं मुंडोस सोडलं, हाताला गुंडाळलं आणि हातावर वर झेलू लागला, हातावर वर झेलू लागला. उदयभान मात्र सावध होता आणि त्याच वेळेस हातावर वार वार होऊ लागले. आज रक्त रक्त निघत राहिला. अरे रक्ताचा धबधबा सुरू झाला. उदयभान राठोड लढत होता, काही केवढाने दिलं. मराठ्यांनी शक्तीचे पराक्रम केले. कोच पडली, रक्त खळखळ ओघळायला लागलं. तानाजीचा वार वार होता आणि त्याच वेळेस तानाजीचा वार असा काही वळवी बसला, दात खाली कोसळला. त्याच वेळेस तानाजीचा वार सप्त शिवरायांच्या कथनात झाला. संशय घुसली तशी घुसली तशीच निघाली बाहेर. उदयभानचा वार तानाच्या छातावर पडला आणि दोन वार धारा तीर्थी पडले, दोन वार धारा तीर्थी पडले. आणि त्याच वेळेस एकदम धावत धावत आला आणि बोलता झाला मावळा धावत धावत आला. अरे सुभेदार पडले, सुभेदार पडले, आणि मावळे धावायला लागले, मावळे धावायला लागले. सुभेदार पडले,
मालुसरे सामने आले. सूर्याजी मालुसरेने पाहिलं, दादा पडले आणि सूर्याजी मालुसरे बोलत झाले, अरे आय ध्यानातो, इथं काय पाहतासा, माझा दादा इथं मरून पडलाय. अरे सुभेदार पडले तसं सुभेदार पडले तसाच माझा इथं या ठिकाणी दादा पडला तसा उदयभान राठोड सुद्धा मारला गेला. म्हणायचं कसं भांगड्या घाला, लुगडी नेसा आणि मग पा पत्नीचे द्वार म्या मागच कापून टाकले. गडफटे करायचा. अरे ह्याची संशय ओळखा पसाला कोण आहोत आम्ही शिवरायांचे मावळ्या मी दुबळ्या मा समजू नका. चितड्या उडवून टाकू. कवळे सांगू नका. चला अरे महाराजच्या संशयाने निघाल्या आणि पाहता पाहता एकच खंडन सुरू झालं. एकच खंडन सुरू झालं. काही वाराची व्यवसाय उडाला. वार होऊ नका. आणि काही क्षणात सगळे मावळे आता आवू लागले. पाहता एकच रणकंडन सुरू झालं. वाराची व्यवसाय होऊ लागली होते. सप वार चालले जात होते. आणि त्याच वेळेस काही क्षणात त्या ठिकाणी शांत झालं. काही यौवन मारले गेले. त्या ठिकाणी मारले गेले होते. काही माणसं आले आणि उदयभान राठोडाचं धड घेऊन गेले. काही माणसं आले उदयभानाचं धड उचलून घेऊन गेले. तानाजी मात्र तिथंच पडला होता. उदयभान मेला होता. उदयभानला काही माणसाने उचललं आणि आत घेऊन गेले. आणि त्याच वेळेस खाली कोसळलेल्या माझ्या तानाने आवाज दिला, सूर्या. आणि सूर्याजी धावत आले. पाहतो तर काय, माझा दादा पडला. माझा दादा पडला. ए दादा काय. तानाजी बोलता झाला, गडाला. अरे सांगा रे माझ्या राजाला. आणि तानाजी त्या ठिकाणी खाली कोसळला होता. बोट हल्ले, डोळे लवलवले, श्वास फुलला. आणि त्याच वेळेस माझ्या तानाजीनं त्याच ठिकाणी देह दिला. माझा सूर्याजी ढस रडत राहिला. ए दादा, अरे विचारेल ना माझ्या आऊस आहे. दादा विचारेल माझ्या आऊस आहे. माझा ताना कुठे. काय उत्तर देऊ त्याला, काय उत्तर देऊ. अरे लहान होतो, आठवतं ना रे दादा तुला, आपण रात्री 10-12 जण कलका करीत गेलो होतो. आऊ साहेबांना तेव्हा इकडं द्यायचं ठरवलं होतं सोन्याचं. आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो. तू माझ्या संगती, मी तुझ्या संगती. आणि आपण रांगावर घेऊन गेलो होतो. पण पहारेकरी आपल्याला मध्ये जाऊ देत नव्हता. आणि त्यावेळेस आपण तिथं कल्ला केला. मासाहेब स्वतः जातीनं आले. मासाहेबांनी विचारलं, अरे लेका एवढ्या रात्री का आलास रे. दादा तू बोलता झाला आऊसाहेब, मी सोन्याचा कडा घ्यावं मिळावं म्हणून नाही आलो. आऊसाहेब तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी ना म्हणून आलो. आऊसाहेब म्हणून आलो. दादा दादा विचारतील ना माझे शिवराय, विचारतील माझा तान्हा कुठे. अरे स्वराज्यापासून संधी होतो तो माझा तान्हा कुठे. काय उत्तर देऊ रे. अरे विचारी सूर्या, जेव्हा तो निघाला होता त्यावेळेस तो बोलत होता, जसे प्रभू श्री रामचंद्रा सोबत माझा लक्ष्मण आहे तसं दादा मी तुझ्या सोबत. ए दादा आता काय उत्तर देऊ रे मी राजाला. ए दादा अरे धावत येईल वहिनी. आणि वहिनी विचारेल, भाऊजी माझं कुंकू कुठं आहे. माझ्या कुंकवाची जबाबदारी घ्यायची शपथ घेतली होती भाऊजी तुम्ही, कुठे
कुठे माझं कुंकू, कुठे माझं कुंकू? अरे काय उत्तर देऊ नये माझ्या भाऊजाईला? अरे तिच्या हातात तुटलेल्या बांगड्या, अरे तिचं पांढरं झालेलं कपाळ, हे दादा सूर्य रडत राहिला. धावत धावत येईल, अरे धावत धावत येईल ना माझा रायबा. विचारी काका, माझे बाबा कुठे हो काका? माझ्या काकांना माझ्या बाबांना तुम्ही घेऊन गेला होता, तुम्ही म्हणला होता परत आलो की मी तुमचं लग्न आता जाऊन देईन. दादा, हे दादा, अरे मी म्हणत त्या रायबाला, रायबा मी तुझ्या बापासारखाच आहे, पण बाप कसं होता रे दादा? अरे बापाची माया मी कशी लावू रे दादा? ए दादा, सूर्या रडत राहिला. त्याच वेळेस सूर्या रडता रडता बोलता झाला, अरे अरे कोणीतरी पेटवार त्या गवताची गंजी, अरे कोणीदा राजाला म्हणावं तुमचा ताना गेला, पण कोंडाना मात्र फतेह करता झाला. अरे पेटवार त्या गवतावरची गंजी, अरे बावळ्याने गवताची गंजी पेटवली आणि पाहता पाहता त्या ठिकाणी झाड झाला. राजे राजगडावर आहे आणि त्याच वेळेस त्या गवताच्या गंजीचा लोळ त्या ठिकाणी राजाने पाहिला आणि राजे उठून उभे राहिले. धावत धावत रात्री 4च्या सुमारास राजे आऊसाहेबांकडे गेले ना आऊसाहेबाला बोलते झाले, आऊसाहेब आऊसाहेब माझ्या तान्यानं गड फतेह केला, आऊसाहेब माझ्या तान्यानं गड फतेह केला. राजांना आनंद झाला. राजे पहाटे लवकर उठले, राजांना घोड्याला टाच बांधले आणि राजे दौडत 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 निघाले. वाऱ्याच्या वेगात घोडा दौडत निघाला. वाऱ्याच्या वेगात आता घोडा त्या कोंढाण्याच्या दिशेने दौडत निघाला होता. आणि पाहता पाहता काही क्षणात राजे त्या कोंढाण्याजवळ आले. घोड्याला लगाम लावला, रेखीबी पाय वाटकावला. राजे खाली उतरले. राजे विचार करत होते आता तान्हाजीचा सत्कार कसा करायचा, काय बोलावं त्याला, कोणत्या शब्दानं त्या तान्हाजीचं कौतुक करावं, काय सांगावं. आनंद होता, एक एक कल्पना राजांच्या मनामध्ये आता चालू होत्या. आणि त्याच वेळेस राजे एक एक पाऊल टाकत 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 त्या कोंढाण्यावर आले. पण जिकडं स्मशान शांतता आहे, कुणीच कुणाशी बोलायला तयार नाहीये. घोळका दिसला, राजांनी घोळका पाहिला, घोळका बाजूला झाला. राजे बोलते झाले, अरे एवढा आनंदाचा क्षण आहे, कोंढाण्यासारखा बळकट केला काही क्षणात माझ्या तान्हाजीना फतेह केला, मग तुम्ही एवढे शांत का? आणि त्याच वेळेस राजांनी दिलेला शेला कुणाच्या तरी धडावर आथरलेला पाहिला. राजांच्या मनात काय पाल सुचुकली, माझ्या तानाचं नाही नाही माझ्या तानाचं काय बरं वाईट झालं तो देवा, आई जगदंबाई भवानी नको हे मनात येऊ देऊ. एक पाऊल टाकत 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 राजे त्या ठिकाणी त्या तानाजी जवळ गेले. आणि त्याच वेळेस तो निला शेळा बाजूला काढला आणि पाहतो तर काय ताना पाहिलं. सूर्य उठून उभा राहिला, राजांच्या गळ्यात पडून दस्त रडू लागला. राजा दादा गेला, राजा दादा गेला. आणि राजे बोलते झाले, धीर धर सूर्या धीर धर, अजून किती हिरे खर्ची पाडावे लागतील रे. यासाठीच आम्हाला राजेपणाचा तिटकारा येतो, यासाठीच आम्हाला नको वाटतं हे स्वराज्य. राजांच्या डोळ्यातून अश्रूची लयलोट सुरू झाली. पाहता पाहता राजांचं सूर्याजी उठून उभा राहिला आणि राजांनी स्वतःच्या खिशामध्ये स्वतःच्या याच्यामध्ये असलेला त्या ठिकाणी भगवा काढला, सूर्याजीच्या हातावर दिला. बिन्नी दरवाजाजवळ त्या ठिकाणी सूर्याजी मालुसरे गेले आणि त्या सूर्याजी मालुसरेने त्या ठिकाणी स्वतःच्या हाताने झेंडा भगवा आसमानतात फडकवला. आणि त्या भगव्याकडे पाहून माझे राजे बोलते झाले, गड आला पण
मन माझा सिंह कायमचाच गेला आणि जाणाऱ्या माझे तानाजी सांगत गेले मातीसाठी कैक मरणारे होते पण या मातीसाठी आणि मातीत मरणारे फक्त माझ्या छत्रपती शिवरायांचेच मावळे होते सत्तेसाठी ना स्वतःसाठी जीव तळपत होता फक्त आणि फक्त मराठी अस्मितेसाठी 4 फेब्रुवारी 1670 आजही तिथला मातीचा कण माझ्या प्रत्येक मावळ्याच्या पराक्रमाची शौर्य गाथा गातोच आहे 350 वर्ष झाली तरी छत्रपती शिवराय आणि मावळे आम्ही विसरू शकत नाही मी आवर्जून सांगतो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्यातून मावळे बाजूला गेलं खाली होतं शिवराय आणि शिवराय आणि मावळे एकत्र केलं तर होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्यशाली आज या तुमच्या कोकण नगरीमध्ये रामदासी बाबा भक्त मंडळाचा हा अट्टहास आणि त्या निमित्तानं शौर्यगाथा शिवरायांची आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचा या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे